स्टोन पेपर सीझर. मानसी ताई बाबा हा गेम खेळायला ना खूप मजा यायची. हो अथर्व, आर्यन, मानसी ताई चल आपण खेळूया. चल ना. चल ताई. चल ना ताई. हो 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 चल ना. चल ना ताई. ताई आपण झुकझुक गाडी खेळूया. झुकझुक गाडी. चल चल ये. झुकझुक गाडी. झुकझुक गाडी. झुक 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 झुक. बर बर बर. काय ग तुला जायचं का अजून फॉर्म आणायला का काय? तू कधी आली? मुलं एवढी आठवण काढत होती ना तुझी. बघा आली की नाही तुमच्या बरोबर खेळायला. हा मानसी ताई तुला आमची आठवण आली म्हणून तू आलीस ना. मानसी ताई चल आपण खेळूया. हो. चाल. रॉक पेपर सीझर. रॉक पेपर सीझर. अरे आय गॉट 1 पॉइंट. अरे मग तू ही इथं कशी आली? अरे हळू बोल रे, ऐकायला जाईल ना तिला. जरा गप्प बस. मला सांग मोठू, अरे काय चाललंय काय या घरात? काय झालं? म्हणजे यावेसे वाटणारही येत आहेत आणि जे येऊ नये असं वाटतंय तेही येत आहेत. आता तूच बघ ना, या घरातल्या माणसांच्या मनात जे काही आहे ना ते इथला वास्तू पुरुष ऐकतो. तो हाक मारतो म्हणून सगळी मंडळी येतात. आता तू त्यांच्या आनंदावर विरजन घालू नकोस बरं का. ताई चल ना आपण आज जाऊन खेळूया. तुला खूप गमती सांगायची आहे. चल. चल ताई चल. हो हो, एक मिनिट. हा. काय ईशा. 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 आता दोघांनी मला टाळायचं. येस. गुड जॉब. बाबा. हॅलो. तू काय असा ग्रह करून घेते सांग बघू मला. हे बघ मानसी, ईशाला आजी आजोबांनी इथे आणून सोडलं. नंतर मी तुला घेऊन आलो. मोनिकाने जो तमाशा केला त्याला तू कशी काय जबाबदार? मग मी इथे असताना असं पुन्हा पुन्हा का घडतं? तू उगाच काहीतरी विचार करू नकोस. कळलं का? अलका एक काम कर, कोकम सरबत बनणार का? घेऊन ये घेऊन ये. हो छान बरं वाटेल ते. नाही हा? मला काहीच नको. मी निघते काका. अगं हो तेच बरं आहे, तेच बरं आहे. काय इथे? विक्रांत, काय रे? काय झालं? चिडलास का असा? मधु काका, जरा कुठे चांगलं घडायला लागलं होतं, आनंदाचे काही क्षण मिळत होते, तर लगेच त्यावर विरजण पडायलाच हवंय का? मुलं इथून गेल्याचं वाईट वाटतंय ना तुला? काका काका मुलं परत गेली त्याचं मला वाईट वाटतच आहे, पण आता माझी चिडचिड व्हायला लागली. सगळा आनंद लगेच संपून गेला अचानक. निराश होऊ नकोस. आयुष्यात असे छोटे मोठे प्रसंग घडतच असतात. खचून नाही जायचं. हे घे ग, घे हिला.
जा आपल्या घरी घेऊन. अहो नानू मामा काय काय करताय हे? मी करतोय ते योग्य करतोय. तू त्याच्यात मोडता घालू नकोस. जाऊ दे तिला. जा. अरे काय मोडता घालू? एक मिनिट थांब जरा, तू पालसरी थांब. नानू मामा काय जाऊ दे काय? देशपांडाने त्याला इथे आणून सोडली, त्याला काहीतरी कारण असेल ना? नाही ते कारण बिरण सगळं ठीक आहे रे, पण हिच्यामुळं या घरात भांडणं व्हायला लागली आहेत. घरातली सगळी शांतता नष्ट झाली. आणि हे सगळं कळत असून सुद्धा हिला हिला पाठवायची नाही, हिला इथेच ठेवायची काय गरज आहे? काय बोलतोस तू? हे काय एवढाच जीव त्याच्यामुळे होतं, ही कारण आहे त्याला? मगाशी काय घडलं विजय, पाहिलंस ना? तिच्यामुळे घडलं का मोनिकामुळे घडलं? काय तरी का? येते मी. तू निघालीस? ईशाला घेऊन. हा नानू मामा सांगतो हिला घेऊन जा म्हणून. बोल आता. नानू मामा, अहो जर ईशाला जाऊ द्यायचं होतं तर मी मगाशी इतका गोंधळ का घातला असता? तेच सांग त्याला, सांग त्याचं चाललंय जा 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 म्हणून. हिच्यामुळं पुन्हा या घरात तमाशे व्हायला लागलेत. अरे पण नानू, या मुलीमुळे अनेक दिवसांनी घरात चैतन्य निर्माण झाले, हे विसरलास का तू? अरे आपली नातवंड किती आनंदात खेळत होती तिच्याशी. हो, पण ते थोडाच वेळ. आणि चैतन्य हे मुलांमुळं आलं, हिच्यामुळं नाही. मुलं गेली तशी हिच्यामुळं या घरात भांडण सुरू झाली. आपली नातवंड सुद्धा हिच्याचमुळे घरातनं बाहेर गेली. हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही मलाच काय बोलताय? नानू मामा, मी घेऊन जाते तिला. होईल सगळं शांत. तिच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. एक शब्द सुद्धा बोलत नाहीये ती. आपण कुठे आहोत हे सुद्धा कळत नाहीये तिला. जिथे नेईल तिथे जाते बिचारी. समोर येईल त्याच्याकडे बघून असते. तिची काय चूक आहे नानू मामा? या घरात तिनं जन्म घेतला हीच तिची चूक आहे. याचा सगळ्यांनाच त्रास होतोय. उगाच नाही तिला तिच्या आजी आजोबांनी इथे आणून ठेवली. बास झालं नानू मामा. ईशाला कुणीही काहीही बोलणार नाही. आणि तिच्यावर आरोप करून तुम्ही घरातली शांतता भंग करताय. तू तिचीच बाजू घेणार रे, कारण तुला ती इथं हवी ना. तू बाकीच्यांचा विचार करत नाहीयेस. नानू मामा, बाकीचे मोठे आहेत ते स्वतःचा विचार करू शकतात. ईशा तिचा विचार करू शकते का? म्हणून तिच्यासाठी कुणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. मानसी अशी जाऊ नकोस ग. थांब. थांब मानसी. हा. ईशा याच घरात राहील. मी तिला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. मानसी, मी तुला सोडायला येऊ का? हे घे ग, घे हिला. जा आपल्या घरी घेऊन. अहो नानू मामा काय? पण हिच्यामुळं या घरात भांडणं व्हायला लागली आहेत. घरातली सगळी शांतता नष्ट झाली. हा बोल मानसी. मानसी, मला सांग ना, सलील आणि तुझ्यामध्ये नेमकं काय बिनसलं होतं, काय झालं होतं? सांग ना प्लीज. त्या सगळ्याला मी जबाबदार आहे विक्रांत. आणि तूही